शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जाग आणण्यासाठी आज नाशिकच्या येवल्यामध्ये काँग्रेसतर्फे टिमक्या वाजून आंदोलन करीत आहे. काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत जे आंदोलन करत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. दादा, काय सांगणार आपण? कोणत्या मागण्यांसाठी आज आंदोलन करताय? आज आम्ही हे काँग्रेस पक्षातर्फे टिमकी वाजून आंदोलन करीत आहोत. कांद्याच्या प्रश्नावर हे आंदोलन केले जात आहे. कांद्याचे भाव पूर्णतः कोसळलेले आहे. कांद्याला सरकारने 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा. त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा विक्री केलेला आहे त्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावं, या मागण्या आणि मक्याच्या प्रश्नावर मागण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. सोयाबीन एकंदरच दादा, आज आपण सरकारला जागा आणण्यासाठी टिमक्या वाजून आंदोलन करीत आहे, तर आपला इशारा काय असेल सरकारला? कांद्याला हमी भाव जर सरकारने दिला नाही तर आम्ही इथून पुढं तीव्र आंदोलन करू आणि मार्केट कमिटीवर अमर उपोषणावर बसू. सध्या काय परिस्थिती आहे शेतकरी? सध्या परिस्थिती अशी का शेतकरी आत्महत्या करत आहे, एकदम मेटाकुटीला आलेला आहे. बिकट परिस्थिती, मजुरी सुद्धा सुटना. त्याचं कारण सरकारला झोपेचं सोन करवाले सरकार. निर्यात खुली करीना. नियोजन शेतकऱ्याचं म्हणजे अजिबात मक्काला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कशालाच भाव नाही, सोयाबीनला पण भाव नाही. मजुरीचे दर वाढले, खताचे दर वाढले, पेट्रोल डिझेलचे दर वाढले. शेतकऱ्याच्या एकही बी शेतीमालाला भाव नाही. जे 70 वर्षापासून हेच भाव. सरकारला काय इशारा द्याल? सरकारला आता इशारा, आम्ही तीव्र आंदोलन करणार. एकंदरच दादा, आज आंदोलन टिमक्या वाजून करताय, तर शेवटी सरकारला काय इशारा द्याल? सरकारला येत्या 4-5 दिवसात जर सरकारने कांद्याच्या प्रश्नांवर, मक्याच्या प्रश्नावर जर ठोस भूमिका शेतकरी हिताची घेतली नाही तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस पक्षातर्फे सह इतर प्रहार पण आमच्या बरोबर आज आहे. सत्यशोधक संघटना आहे. आम्ही सर्वजण आमरण उपोषणाला बसणार आहोत. एकंदरच शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर यापुढे काँग्रेस पक्ष आग्रही उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, येवला, नाशिक.